नाहीये, पण त्या सईचं आणि देवांशचं नातं खूप मजबूत आहे. एक घाव घालून काही होणार नाही, सतत घाव घालावे लागतील. तुझे नाचून बागळून सगळं झालं असेल ना, तर आता निघायचं इकडे. ओमीने आपल्याला बघितलं ना एकत्र तर उगाच प्रॉब्लेम होईल. निघ. हसायला काय झालं? मॅम तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ. त्या हिंदोळे तुमच्या ओमीला मी सांगून आलीये की भैरवी मॅमचा सगळ्यांसमोर इन्सल्ट झाला, त्यांच्या फ्रेंड्सला जावं लागलं घरातून. त्यामुळे भैरवी मॅम जरा सॅड आहेत आणि मी छान प्रेमळ प्रेमळ सून म्हणून तुम्हाला समजवायला आलीये. गुड. तुझ्या ऍक्टिंगचा तुझ्या करिअरमध्ये तर काही उपयोग झाला नाही तुला, पण त्याचा आम्हाला इथे उपयोग करता येतो. गुड. वन सेकंड मॅम. हॅलो, तुला किती वेळा सांगितलं मला असं अधूनमधून फोन करायचा नाही. काय मुलगी आहेस यार तू? आणि तू माझ्यावर का भडकतेस? आणि हे वॉर्निंग देऊन काय होत नसतं, कळलं ना? आज जर का मी तुला फोन केला नसता ना, तुझी वाट लागली असती. म्हणजे अगं मला तुझी ती बहीण भेटली होती. अगं भेटली कसली, धरलंच होतं तिनं मला आज. व्हॉट? सई तुला भेटली होती? हो तीच. तू जेवढा विचार करतेस ना त्याच्यापेक्षा खूप पुढची चीज आहे ती. घाबरवलं जास तिनं मला. घाबरवलं म्हणजे? एक मिनिट, तू तिला खरं काय ते सांगितलं नाहीयेस ना? मग काय करणार होतो मी? दुसरा काही पर्याय होता का माझ्याकडे? जे काही घडलं ते सगळं सांगावं लागलं तिला. तुझ्या आणि ओमीच्या लग्नाचे जे काही फोटोज आहेत ते खोटे आहेत याचा पुरावा आहे आता तिच्याकडे. हॅलो हॅलो अँजी. हॅलो. काय ग? काय झालंय? पू काय पुढे बोल, काय झालंय? सगळं संपलंय आता. तुझी ओव्हर ऍक्टिंग करून झाली असेल ना, तर काय झालंय ते सांग. माझ्या ना त्या मित्राचा मला कॉल आला होता. त्याने मला सांगितलं की सईला ओंकार आणि माझं वेडिंग नाही झालंय याचे प्रूफ मिळालेत. संपलं मॅम, संपलं. ती सई आता सगळ्यांना सांगून टाकेल. माझं काय होईल मॅम? बस एवढंच ना? चिल. अहो चिल कसं काय म्हणू शकता तुम्ही? प्रूफ मिळालेत सईला. आता मी काय करू? कधीपासून ओळखतेस तू त्या सईला? काय क्वेश्चन आहे मॅम? बर्थ पासून ओळखते ना मी तिला. मग अजूनपर्यंत ती कशी आहे हे कळलं नाहीये तुला? म्हणजे